शिव गुंतला नारांतरी ऐसे जाणून निर्धारी रावण करी ते ऐका. सरंगी सरंगी ऋषीत का त्यांच्या झनत्कारामध्ये म्हणजे जे का गायन आहे त्या गायनामध्ये असताना भगवान शंकर गुंतलेले होते. आणि त्यावेळेस राजा रावणानं मनात विचार करून पाहिलं की भगवान शंकर श्रृंगीच्या नादात गुंतले, जे नादाला लागले त्यांचा ऐका. उतरोनिया निज माता शिर लावोनिया युक्ता रावणे केला विना हाता होय वाजविता अतियुक्ती. राजा रावणानं भगवान शंकर आपल्याकडे वळत नाही तर कारण का ते श्रृंगीच्या म्हणजे गायनाच्या नादात येतं आपलं मुंडकच असणार कापलं देणं. आणि एक मुंडकं कापून त्याचा इना बनविला. इना बनवून ते तुळशीदास रामायणामध्ये अशी कथा आहे, 1000 कमळं वाहिले त्यात एक कमी पडलं, ते भगवंतानंच तो कमी पडलं होतं, त्यालाच मुंडकं कापलं. पण इथं असं सांगितलंय इना करण्यासाठी राजा रावणानं सांगितले मुंडकं आपलं कापलं, इना बनविला आणि इना बनवून रावण हस्ताचा पैश्वर मधुर मंजुळ आणि अरुहार तेने सुखावला श्रीशंकर गौरीहार तुष्टला. राजा रावणानं आपलं मुंडकं कापून इना केला. कसं भजन केलं कुणाला माहिती, पण केलं. मुंडकं कापून इना बनविला, अगोदर नव्हते ना, इथून मोरे होणार आहेत. आणि म्हणून असताना त्या ठिकाणी ज्यावेळेस भजन केलं त्यावेळेस गायन असताना असं सुरू केलं. त्याच्या ज्या शिरा होत्या का त्या शिरातून असताना असा सूर निघला मंजुळ 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 ध्वनी उमटती. अशा मंजुळ ध्वनी असणाऱ्या उमटू लागल्या. आणि त्यावेळेस असताना भगवान शंकरनं सरंगीच्या नादातलं मन काढलं आणि रावणाच्या असताना भक्तीकड आकर्षित केलं. रावणाची माग म्हणता मागता नये मोडीला माथा कृपा उपजली विश्वनाथा वर देता सोय झाला. राजा रावणाला असताना सांगितलं तुला एवढं मोठं मुंडकं कापून तू जर भजन करतोस इन्याला करून तुला काय पाहिजे ते माग बेटा, काय मागून घ्यायचं ते मी त्याला पण मागायचे आहे ना. मग भगवान शंकरानं असताना वर दिला. हे जे मुंडकं आहे का एक नाही तुला 10 तयार होते. म्हणजे खऱ्या अर्थाने 10 मुंडके आहेत का माझ्या अंदाजे बरं का. एक असू द्या आपण कोण आहे त्याच्यामधले कोणीच नाही तर पण ते 10 सोच आहेत. आपल्याला एक सोच असून ते आपण कुठं बी कमी पडतो, त्याला 10 सोच किंवा 1000 पटीनं म्हणजे 1000 पटीनं पुढं सोच बदलितो आणि इतक्या लवकरच म्हणून तो यदाचे खंडन करीत होता. आणि असा असताना रावण त्यावेळेस असताना मागू लागला ते ऐका. तुवा मोडलिया निज शिर मज चुकी केले अपार तू होशील दशशिर वीर शूर म्हणजे आपलं स्वतःच मुंडकं कापून इना बनवलंस का. आणि त्याच्यासाठी असताना तुला एक नाही 10 देतो. तसं शिर 10 मुंडके देतो. पण असताना आणि एवढंच नाही बळ वीर सूर असा असताना महापराक्रमी असा वर देतो तुला रावणा. कशामुळं तुझ्या शरीराचा देह जावा तो राहू आणि असा तो वर एक प्रकारचा जीवनाचा असा विचार केला नाही म्हणून तुला असा आशीर्वाद देतो. शिरा काढून हातींच्या सत्वरे तंतू लाविले साचार एक एकाचे 10 कर भुजाभार विंशती पै. शिरा असणाऱ्या काढून आपल्या स्वतःच्या अंगातल्या शिरा काढून त्या स्वतः येण्याला लावल्या आणि त्याला सुरती म्हणते. सुरती म्हणतात का त्या सुरती येतात म्हणजे ज्या आणि त्याचेच असतात एका शिराचे म्हणजे 2 हात केले. अशा 20 हात राजा रावणाला निर्माण भगवान शंकराने असताना वरदान दिलं. वर देता वृषभ ध्वज रावणाता शिरे 20 भुजा अमृत कुपी देवोनी ओजा बळ समाजी आतुर बळी. 10 मुंडके राजा रावणाला आपला एक दिलं म्हणून मग भगवंताला देत असताना एका हाताने द्यायचं आणि 10 हातानं घ्यायचं. कारण ही ग्रंथातली एक प्रकारची अजर अमर अक्षरासह असणारी प्रब्रह्म स्वरूपाची कथा आहे. आणि त्यावेळेस असताना राजा रावणाला 10 मुंडके 20 हात असे असणारे स्वतः भगवान शंकराने दिले. आणि त्यावेळेस शिव म्हणे लंकानाथा जे जे आवडे तुझे चित्ता ते ते देईन मी आता प्रसन्नता गरजत. प्रसन्न झाला भगवान शंकर वरमरोई असताना राजा रावणा तुला काय मागायचंय तेवढा मागून घे. अजिबात संकोच करू नको. हे मागायलाच गिरायक आलेलं होतं. काय मागितलंय ना सदा शिव सोये भोळा तो नेणे
राक्षसाची कळा दुष्ट बुद्धी त्याचे डोळा मागती कळा त्याई का. शिव कसा आहे नावाचं नाही बरं का. शिव भोळा चक्रवर्ती ते आख्या चक्रवर्ती या माणसाला वाटतं ते भोळ हे भोळ नाही ते आख्या जीवनाचं थोडक्यामध्ये असणारं एक प्रकारचं ते वर्णन करत आहे. आणि तेवढंच असणार शिव भोळा या होय. आणि भोळा असून सुद्धा त्याने काय केलं काय पाहिजे ते मागून घे म्हणल्यावर असणार त्याने ज्यावेळेस मागितलं त्यावेळेस असणार पुढच्या शब्दामध्ये काय काय मागतो ते ऐकायसारखं आहे ते ऐका. बजरंग बली की जय. पार्वती लावण्याची राशी ते मज द्यावी निज भोगासी आत्मलिंग निज पूजेसी कैकसीसी ते द्यावे. यावेळेस असताना स्वतः राजा भगवान शंकराच्या पुढे हात पसरून म्हणू लागला मागणे एक तुझं प्रती आहे भगवान शंकरा तुम्हाला मागणं आहे माझं आत्मलिंग पहिलं मला द्या. माझ्या आईनं ते त्याची मागणी घातली आहे. आणि दुसरं पार्वती माता जी आहे का ती सुद्धा असताना मला पाहिजे असा राजा रावणानं पार्वती मातेची मागणी केल्यावर भगवान शंकर काय म्हणतात ते ऐका. रावण मागणे ऐकता गेली उदार वरद उल्हासता सूत मातेसी रती मागता परमक्षोभता शिवासी. त्यावेळेस असताना राजा रावणानं पार्वती मातेचं मागणं मागितल्याबरोबर राजा हे भगवान शंकराची जे उदारपण आहे ते असं नाहीसे झालं मनामध्ये खिन्न झाले. मागणं मागितलंय आपणच वचन दिलंय नाही म्हणता येत नाहीये म्हणून विचार करू लागले शंकरजी. परमक्षोभ शिवाचे चित्ता यासी वरदान न देता असत्य त्या माझी माथा नेदी म्हणता म्हणवेना. मीच काय मागायचं ती माग म्हणून सांगितलंय म्हणून त्यानं सरळ आत्मलिंग मागितलंय पुन्हा पार्वतीची मागणी मागितली. आणि जर मी देऊन जर नाही देत असताना म्हणलो तर असताना पुराण काय करायचं तर भगवान शंकर उदार येतं. आणि सगळेच असणार 618 पुराण 4 वेद हे सांगतात की भगवान शंकर उदार येतं भोळे येतं ते दिलं म्हणजे किती त्याला सांगता येत नाही याला असणारा कमीपणा येईल म्हणून भगवान शंकर काय म्हणतात. माता सूत जवळी उल्हासता सुते माते शिरती मागता प्राणांत क्षोभे माता शिवाचे चित्ता तैसे झाले. यावेळेस असणारा एखादा मस्त झालेला मुलगा आहे आणि तो मुलगा आईला जर असणारा शारीरिक सुख मागत असेल तर असणारा त्याची बुद्धी फिरली अविनाश काळी विपरीत बुद्धी. तुम्ही म्हणाला सीता माता पार्वती याची माता कस काय ती विश्वाची माता आहे जगन माता आहे जगाची माता आहे म्हणून त्याची सुद्धा आणि पुन्हा गुरु माता आहे. आणि गुरु मातेकडे ज्यावेळेस असणारा यानं मागणं मागितलं त्यावेळेस असणारा भगवान शंकर विचार करू लागले. गुरुपत्नी ते शिष्य माता तिचा अभिलाष करिता आली रावणा गुरु तल्प गता कैसे नि आता वाचेल. गुरु शिष्यानंच जर असताना त्या ठिकाणी गुरुकडे एक प्रकारची अभिलाषा निर्माण करून मागतील तिचं असणारं मागणं मागितलं असेल तर त्याच्या एक प्रकारचा गुरुचा द्रोह गुरुला जे मारण्याचं जे पाप लागतंय अशा प्रकारचं जे पाप आहे ते महापाप एक महापाप असणार राजा रावणाच्या मस्तकावर बसणार आहे. याच्यासाठी पार्वती देता रावण हाती हिचे नि तुम्हा सर्व शांती न कळोनी ते वचनोक्ती लंकापती उल्हासे. भगवान शंकरानं असताना सांगितलं की पार्वती तुझ्या ज्यावेळेस हातात देईल का मी त्यावेळेस असणारी आख्या राक्षस कुळाची शांती होणार आहे. क्रांती होणार नाहीये पण शांती झाल्याशिवाय राहणार नाहीये. ज्या क्षणाला तुझ्या हातामध्ये माता तुझी येईल का कारण तू मातेकडे एक प्रकारचा अभिलाषा मागू लागलास त्याच्यामुळं तुझी ती चित्रप्ती होणार. आख्या कुळाची जे राक्षस आहेत का जे रक्षण ठेवले स्वर्ग मृत्यू पातळाला तेच राक्षस झाले आणि म्हणून अशा वरतीनं वागू लागले. शिव म्हणे रावणासी
लिंग देता तुझ पासी शुचित्व पाहिजे अहर्निशी ठेविल्या भूमीसी नये हाता. आणि हे रावणा हे आत्मलिंग तुझ्या असताना हातात देतोय मी, पण तू जसा असताना पहिला असताना तुझं कर्तव्य कर्म करीत होतास तसं जमणार नाहीये. त्याच्यासाठी असं सुचिरभूत व्हावं लागेल, स्नान करावं लागेल, देवपूजा करावं लागेल, अनुष्ठान करावं लागेल. म्हणजे असं कसं बी खायचं आणि कसं बी मलमूत्र विसर्जन करायचं हे जमणार नाहीये. सुचिरभूत होऊन करावं लागेल. त्यावेळेस राजाला हो म्हणला, पण सुचिरभूत राहायला नाहीये. म्हणून काय झालंय, आकर्षोनी चैतन्य ज्योती तेज मुसावोनी आत्मशक्ती ते आत्मलिंग उमापती नित्य पूजिती नेमेसी. त्यावेळेस स्वतः भगवान शंकरानं आपल्या हृदयामध्ये असताना बघा स्वतःचं स्मरण केलं, आपल्या गुरुचं किंवा विष्णूचं भजन केलं असेल, आणि आत्मज्योत असणारी दिव्य ज्योत हृदयामधून बाहेर असणारी काढली. तिचं तेज असं होतं, आणि तेज असणारे एक प्रकारचं ते पिंड महादेवाची स्वतः आत्मज्योत आत्मलिंग रावणाच्या हातात देण्यासाठी भगवान शंकर सिद्ध झाले महाराज. ते लिंग देता रावण हाती लिंग जाईल हातो हाती तृतीय नेत्री क्षोभेल शक्ती लावील ख्याती रावणा. आणि हे लिंग ज्यावेळेस आत्मलिंग त्या भगवान राजा रावणाच्या हातात जाईल, आणि त्याच लिंग असणार ते काही राजा रावणाच्या घरी जाणार, कारण ते सुचिरभूत राहणार, योग्य कर्म करणार, नियम करणार नाहीये. म्हणून तिथं काही आत्मलिंग राहणार नाहीये. तीच आत्मलिंग ह्याच्या बरोबर ख्याती लावेल, कीर्ती करेल, आणि असणारा एक प्रकारचा पवडा करून हे आत्मलिंग परत येईल. राजा रावणाची याली वाट लागेल. रावणे घेऊन पार्वती आत्मलिंग घेऊन हाती उल्हासे सुचित्त वृत्ती लंके प्रती निघाला. ज्यावेळेस आत्मलिंग असणारा भगवान शंकराने दिलं, पार्वती असणारी स्वतः शंकराने दिली, त्यावेळेस असणारा राजा रावण नटत चालला, उल्हासात चालला, आनंदानं चालला. पण पुढं काय असणार, पुढे हे बघून करायचं होतं, पण ते त्याला माहीत नव्हतं. पण हे लिंगाला कळत होतं. त्याने काय केलं ते ऐका. रावणाशी देखता जाण उमा झाली हीन दीन चिंता तूर अतिगहन दीन वदन ते झाली. राजा रावणाला समोर असणारा माता पार्वतीनं पाहिल्या बरोबर असणारा कळलं होतं तिला कशासाठी राजा रावण आलाय म्हणून. खिन्न झाली जी कळा होती, कारण एवढी दर दिवस असणारा मोगरा फुलल्यासारखी पार्वती माता सारखी रोज फुलल्यासारखी असायची, पण कळा हीन झाली. जसं चंद्रावर असणारा ग्रह लागावा चंद्राला, सूर्याला जसं ग्रह लागावा, तशी पार्वती मातेची स्थिती झाली. शिवे दिदले रावणापाशी माझी सुटका होय कैसी उमा चिंती श्री विष्णूशी पावे वेगेसी कृपाळवा. भगवान शंकरानं असं म्हणजे आमच्या म्हाताऱ्यानं काही न कळता मला स्वतःला असताना रावणाला देऊन टाकलंय, आणि आता करावं काय पर्याय म्हणून असताना आपल्या भावाचा बंधूला याचा ज्याला भाऊ म्हणत होती त्याचा धावा केला. हे विष्णू भगवान विष्णू नारायण हे गोविंदा माधवा लवकर धाव असताना पडता जड भारी दास्य आठवावा हरी या श्रीहरीचा असताना त्यावेळेस भगवमाता पार्वतीनं धावा केला. ग्रहे गिळिता गजेंद्रासी त्या उद्धरिले अतिवेगेसी रावणग्रस्ता मज दीनासी शीघ्र पावावे. त्यावेळेस असणारा गजेंद्राने धावा तो असणारा गजेंद्राला ज्यावेळेस संकट आलं, त्या नकरानं पकडलं, पाय पकडला, त्यावेळेस असणारा त्या गजेंद्राने भगवान श्रीहरीचा धावा केला, आणि त्यावेळेस असणारा हाकेसर शिवडी एका हाकात धावून असणारा आला आणि त्याला असणारा मुक्त केलं. तसंच असताना त्या ठिकाणी मला हे भगवान श्रीहरी मलाही असणारा या रावणाच्या ताब्यातून लवकर मुक्त कर अशी माता पार्वती धावा करू लागली. राम उच्चारल्यासाठी कुंटिनी वाहिली वैकुंठी तैसी आगा कृपा दृष्टी पावे जगजेठी कृपाळवा. आमचा म्हातारा असणारा भगवान शंकर एक प्रकारचे भोळेत, पण तसा असताना तो नाहीस. भगवान शंकर भगवान विष्णू भोळा नाहीये ते का नाही कसोटी केल्याशिवाय सोन्यावर सुद्धा ते झेपटात होतो.
तो काही लवकर जावं त्यावेळेस तिने सांगितलं हे रामाचं नाव स्मरण केल्यामुळं जी असणारी कंटिन्यू होती महत् पाप करणारी, कारण जो करुणा आहे तो हे पार करणारी, तिचा सुद्धा तुम्ही उद्धार केला. मी तर तुझी माता आहे, मी तर तुझी बहीण आहे, हे श्रीहरी दा लवकर. महापातकांची राशी नामे उद्धार अजा मिळाशी, मी तो तुझी निजदासी पावे वेगेसी कृपाळवा. हे श्रीहरी हे गोविंदा निष्ठा असताना त्या आजा मिळून आपल्या मुलाचं नाव असताना त्या ठिकाणी देवाचं नाव ठेवलं, नारायण नाव ठेवलं. आणि म्हणून मरायच्या टायमाला ते काही बी करायला लागलं होतं, काही बी खायला लागलं होतं, बिघडलं होतं. अगोदर ते पुण्यावर होतं पण पुढं पुढं चलून बिघडलं. आणि ज्यावेळेस यम आले, दूत आले, त्याला भेव वाटले ना म्हणला, अय नारायण अरे लवकर पळ. त्यावेळेस तुम्ही धावून गेला आणि त्याचा उद्धार केला, त्याला वैकुंठ नेला. अशा पाप्याचा जर भगवान उद्धार करतात भगवान तुम्ही, तर मी तुमची बहीण आहे, तुमच्या दासीची मी दासी आहे. म्हणून शिवाशी छळिता भस्मासुरे, तुवा तारिले कृपा करे. ऐकोनी उमेची उत्तरे, हरी सत्वरे धाविंदला. भस्मासुराला असताना ज्यावेळेस घाला घातला, पार्वतीची मागणी केली, तिच्या पाठोपाठ दाखवला, त्यावेळेस सुद्धा माझ्यावर असं संकट आलं होतं भगवान विष्णू, तुम्ही लवकर धावा आणि तसंच असताना मला मुक्त करा. अशी माता पार्वती रावणाच्या हातातून निष्ठण्यासाठी विष्णूचा धावा करते. शिवाची जे निज कांता, ते तव माझी सखी माता. तिचा अभिलाष करिता लंकानाथा गांधीन. त्यावेळेस मात्र हा फोन आहे का, त्याची नाही रेंज गेली त्यावेळेस. ते फोन असा माता पार्वतीने असा फोन केला म्हणजे धावा केला. आणि धावा केल्यावर कैलासावर असं म्हणजे वैकुंठात जाऊन पोहोचला. आणि त्यानं सांगितलं शिवाची जी असणारी पत्नी का ती माझी माता आहे, ती असणारी. आणि त्या मातेला जर कोणी त्रास देत असेल, माझ्या जन्मदात्या आईला कोणी जर त्रास देत असेल, तर मी त्याला सोडणार नाहीये. ही काळ्या दगडावरली पांढरी एक आहे, पण ती पुन्हा बघ तुझी पांढरी आता पार्वती सोड रामचंद्र भगवान की जय. पार्वती सोडविता एकाएक, गणेश स्वामी कार्तिका अटक. शिववरद होता लटिक, शिवसम्यक कोपेल. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि ज्यावेळेस असणारा राजा रावण महादेवांचं जे आत्मलिंग आहे ते आत्मलिंग असणारं घेतलेलं आहे, पार्वती मातेला घेतलेलं आहे. आणि पार्वती मातेला घेऊन ज्यावेळेस लंकेच्या दिशेने जाऊ लागलेला आहे, त्यावेळेस असणारं विष्णू भगवंताचा असणारा धावा त्या ठिकाणी पार्वती मातेने केलेला आहे. हे भगवंता मला असणारा मी तुम्हाला शरण आलेले आहे, मला असणारा या राजा रावणाच्या तावडीतून असणारा तुम्ही सोडवा. याच्या आधी सुद्धा असणारा या ठिकाणी भस्मासुरानं अशाच प्रकारचा प्रयत्न केला होता. महादेव भोळे असल्या कारणानं आतापर्यंत अशा प्रकारच्या लय मोठ्या संकटात असणारे महादेव अडकलेले होते, परंतु विष्णू भगवंता तुम्ही असणारा त्याच्यातून सर्व संकटातून असणारं काढलेलं आहे. आता सुद्धा तशाच प्रकारचं संकट असणारं आमच्यावर आलेलं आहे, यातून मला तुम्ही वाचवा अशी विनंती असणारे पार्वती माता करू लागलेले आहेत. आणि असणारे त्या ठिकाणी गणपती बाप्पा जे आहेत पार्वती मातांचे पुत्र, त्यांनी सुद्धा असणारा एका क्षणात त्या ठिकाणी पार्वती मातेला सोडवलं असतं, एका घावात असणारा राजा रावणाचा घात केला असता. परंतु आपल्या पित्यानं असणारं त्या ठिकाणी वरदान दिलेलं आहे आणि त्या वरदानाचं पालन आपण करायला पाहिजे. आणि जर आपण त्याचं पालन नाही केलं तर एका क्षणात असणारा महादेव आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असणारा त्या ठिकाणी गणपती बाप्पा सुद्धा असणारा शांत राहिलेले होते. रावणाच्या पाडोनी दाता, निमेषे सोडवीन माता. शिववरदान मिथ्या होता, आमचे घाता शिव करील. आणि मी असणारे त्या ठिकाणी गणपती बाप्पा बोलू लागलेले आहेत, एका क्षणात असणारा एका बुक्कीत राजा रावणाचे दात पाडून असणारा त्या ठिकाणी माझ्या मातेची सोडवणूक राजा रावणापासून करू शकतो.
परंतु असताना मी जर तसं करायला गेलो तर जे वरदान असताना माझ्या पित्याने दिलेलं आहे त्याचं असताना त्या ठिकाणी खंडन केल्यासारखं होईल, आणि त्याचं जर खंडन मी केलं तर महादेव असताना माझा घात केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून असणारे त्या ठिकाणी गणेश बाप्पा सुद्धा असणारे शांत राहिलेले आहेत. सोडवावया पार्वतीसी धावण्या येता श्री विष्णूसी, दोघे भेटले तयासी वृत्तांत त्यासी सांगोनी. आणि ज्या वेळेस असणारा पार्वती माता विष्णू भगवंताचा धावा करू लागल्या होत्या, ज्या वेळेस असणारा विष्णू भगवंत असणारा पार्वती मातेचा धावा ऐकून असणारा पार्वती मातेच्या मदतीसाठी येऊ लागले, त्यावेळेस असणारा गणपती बाप्पा आणि कार्तिकेय या दोघांची भेट असणारी त्या ठिकाणी विष्णू भगवंताची झालेली आहे. आणि दोघा या सर्वांमध्ये असणारे या तिघांमध्ये सुद्धा असणार जे काही राजा रावणासोबत वृत्तांत झालेला आहे तिची असणारी चर्चा झालेली आहे. पूर्ण छळावया रावण विष्णूने मांडिले विंदान, द्विज दोनचे रक्षण सांगे आपण गणेशा. आता असणाऱ्या या तिघांची भेट झाली. कार्तिक स्वामी, गणपती बाप्पा आणि विष्णू भगवंत या तिघांनी सुद्धा असणारा आता विष्णू भगवंतानं असणारं ठरवलं की काही जरी झालं तरी राजा रावणाला असणारं पार्वती मातेला नेऊ द्यायचं नाही. म्हणून असणारं त्यांनी गणपती बाप्पाला सांगितलं की तुम्ही असणारं त्या ठिकाणी राजा रावण ज्या दिशेने जात आहे त्या दिशेला असणारं गायी असणारं राखण्याचं गुराख्याचं काम असणारं तुम्ही करा. अशा प्रकारचा आदेश विष्णू भगवंताने गणपती बाप्पाला दिलेला आहे. आपण झाला धर्म ऋषी शिष्य केले गुह्यकांसी, उल्हासे येता रावणापासी सन्मुख त्यासी भेटला. आणि आता असणारा विष्णू भगवंतानं असणाऱ्या एका ऋषीचं रूप धारण केलेलं आहे आणि जे ते गायी सांभाळणारे होते त्यांना असणारं आपलं शिष्य केलेलं आहे. आणि ज्या दिशेने राजा रावण येत आहे तिथं असणारा पुढे येऊन असणारा विष्णू भगवंत गणपती बाप्पा असणारे थांबलेले आहेत. ऐसा उल्हास लंकापती शिवे दिदली पार्वती, आत्मलिंग कृपा मूर्ती तेही मज प्रती ओपिले. आता असणार राजा रावण मोठ्या आनंदानं जाऊ लागलेला होता. त्याला वाटत होतं की स्वतः पार्वती असणारी जी महादेवाची आहे ती सुद्धा असणार अर्धांगिनी मला असणार त्या महादेवाने दिलेली आहे. आणि स्वतःच आत्मलिंग असणार जे काही आत्मा आहे तो असणारा महादेवांनी मला दिलेला आहे याचं समाधान मानित आनंदाच्या वरामध्ये राजा रावण असणारा त्या दिशेने जाऊ लागलेला होता. शिष्य रावणाशी सांगती आत्मलिंग सत्यप्राप्ती, परी हे नव्हे गा पार्वती शिवे तुझ प्रती ठकविले. आता असणाऱ्या रस्त्यातच त्या ठिकाणी विष्णू भगवंतानं जे गुराखी आहेत त्यांना असणारं शिष्य केलेलं होतं, त्यांची असणारी विष्णू भगवंताची आणि त्या गुराख्याची आणि राजा रावणाची भेट असणारी झालेली आहे. भेट झाल्याबरोबर असणारे त्या ठिकाणी जे शिष्य म्हणून असणारे विष्णू भगवंताने ठेवलेले होते ते असणारे त्या ठिकाणी राजा रावणाला बोलू लागलेले आहे की तुला जे महादेवाने लिंग दिले ना ते असणारं खरोखरचं लिंग दिले, परंतु जी पार्वती माता तुला दिली ना ती असणारी नकली पार्वती माता दिलेली आहे. हिच्याकडे बघून असणारे ही पार्वती माता आहे असं आम्हाला वाटत नाही. असं असणारे ते जे गुराखी आहेत ते असणारे राजा रावणाला बोलत आहेत. शिव देईल निज कांता हे तव न घडे गा सर्वथा, ठकिले ठकिले लंकानाथा पाहे तू आता पार्वती. आता असणारे ते जे गुराखी आहेत ते असणारे त्या ठिकाणी राजा रावणाला बोलू लागलेले आहेत की निश्चितच तुला असणाऱ्या महादेवाने फसवलंय, कारण स्वतःची पार्वती माता महादेव तुला देतील हे कधीच शक्य नाही, तू का गप्पा मारायला लागलास असं असणारं राजा रावणाला बोलत आहेत. आणि ही अशी पार्वती माता दिसते का बघ जरा तिच्याकडं असं असणारं गुराखी राजा रावणाला बोलत आहेत. जव पाहे तो दशानन तव उमान दिसे शोभायमान, निंद्य कुत्सित हीन दीन देखे उद्विग्न मुख तिचे. आता असणारा ज्या वेळेस ते गुराखी म्हणाले की असणारा तुम्हाला महादेवाने फसवलेलं आहे, तुम्हाला असणारा पार्वती माता न देता दुसरंच कोणीतरी असणारं तुमच्या हवाली केलेलं आहे असं ज्या वेळेस राजा रावणाला ते गुराखी म्हटले त्यावेळेस असणारा राजा रावणानं असणारा आपल्या सोबत असणारी जी स्त्री आणलेली आहे ज्या पार्वती माता आणलेल्या आहेत त्यांच्याकडे ज्या वेळेस असणारे दृष्टी टाकली त्यावेळेस त्यांचं स्वरूप जर पाहिलं तर असणारा अतिशय उद्विग्न अशा प्रकारचा त्यांचा चेहरा दिसू लागलेला आहे. अतिशय असणारे केस विंचकलेले आहेत. त्या असणारं काहीतरी दयनीय अवस्था असणारी त्या स्त्रीवर असावा अशा प्रकारचं रूप असणारं पार्वती मातेनं धरलेलं राजा रावणानं पाहिलेलं आहे.
डोळे चिपके वाहे पाणी, वदनी माशांची गोंगानी, श्लेष्मा विडी बिडीत घ्राणी, मुखी पोहाणी घाणत. आता असणारं ते रूप कसं असणार त्या ठिकाणी पार्वती मातेने धरलेलं आहे. डोळ्याला चिपडं आलेले आहे, त्या डोळ्यातून पाणी गळू लागलेलं आहे. घशामध्ये बेडकं आहे, तोंड असणारं अतिशय घाण दिसू लागलेलं आहे, तोंडावर माशा असणाऱ्या घोंगू लागलेल्या आहेत. अशा प्रकारचं रूप असणारं पार्वती मातेचं राजा रावणानं पाहिलं. आणि आता राजा रावण काय करू लागलेला आहे? ते देखताची वक्रा, रावण आला अति ओकारा, विष्णू लाघवी खरा, दशशिरा छडियेले. आणि आता असणार जे काही विष्णू भगवंतानं असं जशा प्रकारचं असणारं नियोजन केलेलं होतं राजा रावणाला फसवायचं, ते असणारं पूर्णत्वास झाल्यासारखं विष्णू भगवंताला वाटू लागलेलं आहे. कारण राजा रावणानं ज्या वेळेस अशा प्रकारची असणारी पार्वती माता पाहिली, कारण आताच असणारं त्या ठिकाणी मोगऱ्याच्या फुलासारखं असणारं रूप असणारं त्या ठिकाणी पार्वती मातेचं असायचं. परंतु अशा प्रकारचं रूप बघितलं की तोंडात बेडूक आहे, डोळ्याला असणारं त्या ठिकाणी चिपडं आलेले आहे, डोळ्यातून पाणी गळू लागले, तोंडावर माशा असणाऱ्या घोंगू लागलेल्या आहेत. असं ज्या वेळेस राजा रावणानं पाहिलं त्यावेळेस राजा रावण सुद्धा असणारा त्या ठिकाणी दुःखी झालेला आहे. असं असणारं त्या ठिकाणी सर्व काही जो नियोजन असणारं विष्णू भगवंताचं आहे ते असणारं पूर्णत्वास गेलेलं आहे. रावण म्हणे ऋषींप्रती, माझे निभाग्ये भेटला ती, आता जाऊन शिवाप्रती, मुख्य पार्वती मागेन. आता राजा रावण असणाऱ्या त्या ठिकाणी जे ऋषी आहेत त्या ऋषींना म्हणजे भगवान विष्णूंना म्हणू लागलेले आहेत की धन्य असणारं झालं गुरुवर्य, तुम्ही माझं नशीब काहीतरी मोठं होतं म्हणूनच तुमचे माझे घाट असणारे या ठिकाणी पडले. मला नाहीतर असणारं त्या ठिकाणी महादेवानं लय मोठी फसवणूक माझी केली होती. मी फसल्या गेलो असतो, परंतु तुम्ही भेटलात आणि मला असणारं त्या ठिकाणी तुम्ही असणारे योग्य दिशा दर्शवलेली आहे, योग्य वाट असणारी दाखवलेली आहे. असं राजा रावण त्या ठिकाणी त्या विष्णू भगवंताला असणारं बोलू लागलेलं आहे. शिव राखोनी निज दशा, तुझ दिदली अवदसा, त्रिसत्य सत्य मानी गा लंकेच्या, भोळा महेश मानू नको. आणि त्या ठिकाणी ऋषी बोलू लागलेले आहेत, म्हणू लागलेले आहेत तू त्या असणार महादेवाला साधा सुद्धा समजू नको. स्वतःची दशा म्हणजे असणारे त्या ठिकाणी पार्वती माता त्यांच्या जवळ ठेवलेली आहे आणि त्यांची घरातील काहीतरी अवदासा असणारे तुझ्या हवाली त्यांनी केलेली आहे. असा असणारा राजा रावणाला त्या ठिकाणी ऋषी सांगू लागलेले आहेत. उमा लपवी उमापती, ते खून सांगेन तुझ प्रती, आसना खाले लखलखीती, ते पार्वती तू मागे. आणि आता मी तुला सांगतो राजा रावणा, एकदा तुला महादेवानं फसवलंय पण डबल फसू नकोस. आता गेल्याच्या नंतर काय कर, खरी पार्वती माता असणार त्या ठिकाणी महादेव कुठं ठेवतात हे मला माहिती आहे. त्यांचं जे बसण्याचं आसन आहे त्या आसनाच्या खाली असणार त्या ठिकाणी खरी पार्वती माता ते लपून ठेवतात. तीच पार्वती माता तू त्यांना माग, असं असणार त्या ठिकाणी ऋषीच्या रूपात आलेले विष्णू भगवंत त्या राजा रावणाला सांगू लागलेले आहेत. रावण अति आवेशी, धाविन्नला शिवापासी, विष्णू तेथे लघु लाघवेसी, मंदोदरीसी निर्मिले. आणि आता राजा रावणाला कळालं की आपल्याला फसवलंय म्हणून असणाऱ्या रागाच्या भरामध्ये ताड करीत असणाऱ्या त्या ठिकाणी महादेवांचा असणारा त्या कैलास पर्वतावर आलेला आहे. आणि जो वेळ असणारा त्याला तिथपर्यंत यायला लागला तेवढ्या वेळात असणारा त्या ठिकाणी विष्णू भगवंताने आपल्या असणारं जे काही अंगाची मळ आहे किंवा जे चंदन त्यांच्या अंगाला लावलेलं आहे ते घासून काढून असणारं त्या ठिकाणी त्या पार्वती मातेच्या सारखीच असणारी ती मंदोदरी माता त्या ठिकाणी महादेवांचे असणारं जे काही आसन आहे त्या आसनाच्या खाली तयार करून ठेवलेले आहे. केशराची अति गोमटी, रमेने दिदली उटी, उदरी आढळता मळवटी, केली गोरटी मंदोदरी. आणि असणारी जी मंदोदरी आहे राजा रावणाची पत्नी, तिची उत्पत्ती असणारी त्या ठिकाणी विष्णू भगवंताने केलेली आहे. स्वतःची मळ असणारे त्या ठिकाणी चंदनाचा लेप असताना त्यांच्या अंगाला जो लावलेला होता तो असणारा त्या ठिकाणी काढलेला आहे. आणि त्याच्यापासून अतिशय सुंदर अशा प्रकारची हुबेहूब पार्वती मातेसारखी असणारी मंदोदरी तयार केलेली आहे. आणि ती त्या ठिकाणी महादेवांच्या आसनाच्या खाली असणारा तिला ठेवलेला आहे. निर्मावया सुंदर पुतळी, काही नातुडे हातातळी, उदरी गौरचंदनाची मळी, त्याची निर्मिली मंदोदरी.
आता त्या ठिकाणी कशामुळे असणार त्या ठिकाणी आपल्या मळापासून किंवा आपल्या अंगाला लावलेल्या चंदनापासून विष्णू भगवंतानं असणार मंदोदरी मातेची निर्मिती केली म्हणाल तर असणार त्या ठिकाणी त्या आयत्या टायमाला असणार विष्णू भगवंताला काहीही सापडलं नाही, म्हणून असणार त्यांनी स्वतःच्या अंगाचे जे चंदन लावलेलं आहे त्याची मळ काढली आणि त्याच्यापासून असणार त्या मंदोदरी मातेची निर्मिती केली असं नागबाबा सांगत आहेत. श्री विष्णूचे उदरोदरी सुगंध चंदन करी, विष्णू मध्यभागी जन्मली नारी, मंदोदरी त्या हेतू. आणि आता असणार कोणत्या हेतून त्या ठिकाणी मंदोदरी मातेची निर्मिती करण्यात आली होती, कशामुळे असणारा त्यांचा कुठून जन्म झालेला होता हे असणारा इत्यंभूत माहिती असणारे त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत की विष्णू भगवंतांना असणारा त्या ठिकाणी शंकरावर आलेलं संकट दूर करण्यासाठी मंदोदरी मातेची आपल्या असणारा त्या ठिकाणी मळेपासून किंवा आपल्या शरीराच्या असणारा चंदनापासून निर्मिती केलेली आहे असं असणारा नाथबाबा सांगत आहेत. माझ सामावे मुष्टी माझारी, या लागी मनती मंदोदरी, विषय कृष्णा नाही उदरी, मंदोदरी तेने नावे. आता मंदोदरी अशा प्रकारचं नाव का दिलं तर कसल्याही प्रकारचे असणाऱ्या विषय भोगाचे असणाऱ्या मनामध्ये इच्छा असणाऱ्या त्या ठिकाणी नाही. सर्व गुणसंपन्न कारण स्वतः विष्णू भगवंतानं त्या ठिकाणी केलेलं आहे. काम क्रोध लोभ अशा प्रकारच्या कोणत्याही असणाऱ्या गोष्टी तिला बाधू शकत नाहीत. अशा प्रकारची असल्या कारणानं तिला मंदोदरी अशा प्रकारचं नाव दिलेलं आहे असं नाथबाबा सांगतात. जे जन्मले विष्णूचे करी, संकल्प विकल्प नाही उदरी, या लागी म्हणती मंदोदरी, शोभा सुंदरी शोभत. आणि जिच्या उदरामध्ये म्हणजे जिच्या पोटामध्ये असणाऱ्या कसल्याही प्रकारची मळ नाही, संकल्प नाही, विकल्प नाही, कसलेच असणारा द्वेष नाही, अशा प्रकारची व्यक्ती आहे म्हणून असणारे तिला मंदोदरी अशा प्रकारचं नामकरण त्या ठिकाणी विष्णू भगवंताने केलेलं आहे. नयन वदन श्रवण घ्राण, रूपरेखा ठाण मान, गुण गांभीर्य वदन भान, श्री समान करी विष्णू. आणि विष्णू भगवंतानं त्या ठिकाणी डोळे त्या ठिकाणी पार्वती मातेसारखे केलेले आहेत. पूर्ण शरीर असणारं त्या ठिकाणी हुबेहूब पार्वती मातेसारखं केलेलं आहे. जशा प्रकारे रूपरेखा त्यांची आहे, जशा प्रकारे चालणं बोलणं हावभाव हे सर्व काही असणारं त्या ठिकाणी विष्णू भगवंतानं पार्वती मातेसारखे मंदोदरी मातेचे बनवलेले आहेत. विष्णू लाघवी तत्काळ ऐसी निर्मोनी पुतळी, गातली शिवासनाचे तळी, तेजे वेलाळी शोभत. आणि अशा प्रकारची एक असणारा पुतळा त्या ठिकाणी मंदोदरी मातेचा विष्णू भगवंतानं तयार केलेला आहे. आणि राजा रावण असणारा त्या ठिकाणी महादेवाजवळ येईपर्यंत असणारा तो पुतळा तयार करून असणारा जो महादेवांच्या आसनाच्या खाली असणारा त्यांनी ठेवलेला आहे असं सांगतात. रावण म्हणे शिवाप्रती, तुआ लपोनी पार्वती, ते अवधसा दिदली माझे हाती, धन्य वरदोक्ती हे तुझी. आता असणारा त्या ठिकाणी रागाच्या वरामध्ये राजा रावण त्या ठिकाणी महादेवांच्या जवळ आलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे, खरंच धन्य अशा प्रकारचे तुम्ही गुरु आहात. माझ्यासोबत असणाऱ्या त्या ठिकाणी खरी जी पार्वती माता आहे ती जवळच लपून ठेवलेली आहे आणि मला त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न तुम्ही केला असं असणारं त्या ठिकाणी राजा रावण महादेवांना बोलत आहे. शिव विचारी निज चित्ती, येणे अभिलाषी पार्वती, ते अवधसेची प्राप्ती, छळीला निश्चिती जगदंबा. आता असणाऱ्या महादेवांना विचार पडलेला आहे, मी तर असणार त्या ठिकाणी पार्वती माताच असणाऱ्या जी पार्वती आहे माझी तीच असणारी याला दिलेली होती, पण कशा प्रकारे याच्या हातात जाऊन अवदासा झाली. लगेच असणार त्या ठिकाणी विष्णू भगवंतानं असणार काहीतरी करणी केलेली आहे, विष्णू भगवंतानंच असणार काहीतरी केलेलं आहे असं महादेवांना कळून चुकलेलं आहे. तीस विष्णू झाला साय, तेने रावणा आला अपाय, तेथे न चलती उपाय, या सीम्या काय करावे. आता असणारा महादेव म्हणू लागलेले आहेत, मी तर असणाऱ्या त्या ठिकाणी माझी पार्वती आहे ती असणारी अर्धांगिनी त्याला अर्पण केलेली होती, परंतु त्याच्या नशिबात नसल्यावर त्याला मी काय करणार आहे. विष्णू भगवंतानं असणारा बरोबर त्याचं काय करायचंय, त्याचं छळण करायचंय, काय करायचंय ते केलेलं आहे आणि त्याच्या बुद्धीला जे सुचलं ते असणारा तो करू लागलेला आहे असा विचार महादेव करू लागलेले आहे. रावण पाठीचा माझा गण, उमाभिलाषी पूर्ण, गुरुतल्प दोष
दारुण अचूक मरण या आले. आता रावण हा असणारा त्या ठिकाणी गुरुच्या पत्नीची अभिलाषा केलेली आहे आणि त्याचं जे पातक आहे ते असणारा निश्चितच राजा रावणाला भोगावं लागणार आहे. गुरु पत्नीची अभिलाषा केल्याचे जे दोष आहेत त्याच्यामुळे निश्चितच राजा रावणाला मरण आल्याशिवाय राहणार नाही असा असणारा त्या ठिकाणी महादेव विचार करू लागलेले आहेत. जेची उमा तेची सीता जिचेनी अभिलाषे तत्वता मरण आले लंकानाथा पेटला घाता श्री विष्णू. आता असणारा त्या ठिकाणी आतापर्यंत विष्णू भगवंताचा असणारा त्याचा कसल्याही प्रकारचा संपर्क आलेला नव्हता, परंतु आता असणारा त्या ठिकाणी स्वतः विष्णू भगवंतानं असणारं त्याचं कार्य हातावर घेतलेलं आहे. म्हणजे आता निश्चितच विष्णू भगवंत त्याचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. जशा प्रकारे असणारं त्यानं पार्वती मातेची अभिलाषा केलेली आहे तशीच अभिलाषा असणाऱ्या त्या ठिकाणी सीता मातेची सुद्धा तो करणार आहे आणि असणारा विष्णू भगवंत त्याला मरण दिल्याशिवाय राहणार नाहीत असा विचार असणार महादेव करू लागलेले आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. रावण पेटला त्यवेशा म्हातारपणे लोभ कैसा तुझ वाढला गा महेशा मज अवदसा दिदली. आता राजा रावणाला राग आलेला आहे. रागाच्या भरामध्ये असणारा महादेवांना म्हणू लागलेला आहे आता म्हातारपणाला कशाला असणार त्या ठिकाणी पार्वती माता तुला पाहिजे आणि म्हातारपणे कशाला या ठिकाणी अशा फसवाफसवीचे काम असणारे महादेवा तुम्ही करू लागलेला आहात असं रागाच्या भरामध्ये राजा रावण महादेवांना बोलत आहे. तथास्तु मनोने सदाशिव बहु अवदसा भोगिल जीव रावण विष यांत बहु त्यावरी गर्व वरदानाचा. आता राजा रावण असणारा त्या ठिकाणी आधीच गर्वानं उन्मत्त झालेला होता. अहंकार असणारा त्याचा असणारा बळावलेला होता. त्यामुळे असणारा महादेवाला अशा प्रकारे बोलू लागलेला होता. रावण म्हणे शिवाजवळे उमा लपविले आसनातळे मज दिसत आहे सोज्वळे किती चंद्रमौळे चाळविसे. आता असणारा त्या ठिकाणी राजा रावण बोलू लागलेला आहे माझी फसवणूक असणारी का तुम्ही भगवंता केली. अहो जर तुम्हाला पार्वती माता द्यायची नव्हती तर नाही म्हणून सांगायचं. ती असणारी तुमच्या आसनाखाली त्या ठिकाणी तुम्ही लपवून ठेवलेली आहे मला दिसू लागलेले आहे. कमन तिला लपवायचा प्रयत्न करू लागलेला आहात असं राजा रावण महादेवांना बोलत आहे. आसने देखोनी सुंदर कांता ते विस्मयो लंकानाथा उमा सांडोनी जगन्माता दिदली लंकानाथा मंदोदरी. आता असणारा त्या ठिकाणी जी पार्वती माता असणारा त्या ठिकाणी राजा रावणाच्या हातामध्ये होती त्या पार्वती माताला लगेच असणारा राजा रावणानं सोडून दिलेला आहे आणि ती जी तुमच्या आसनाखाली तुम्ही पार्वती लपून ठेवलेली आहे ती असणारी मला पाहिजे असं ज्यावेळेस असणारा राजा रावण म्हणाला त्यावेळेस असणारा त्या ठिकाणी त्या मंदोदरी मातेला असणारा राजा रावणाला अर्पण महादेवांनी केलेलं आहे. रावण बोलिला कोपे करे म्हातारपणे स्त्रीलोक भारी माझी प्रिया जगदात्मा तारे अभिलाषी उरे उरोने दे. आता असणार त्या ठिकाणी म्हातारपणे त्या ठिकाणी महादेवा तुम्हाला कशा प्रकारे असणार लोभ कशाचा झालेला आहे. माझी जी पत्नी आहे तिची अभिलाषा असणार त्या ठिकाणी तुम्ही करू लागलेला आहात असं राजा रावण चोर ती चोर आणि वरशील चोर अशा प्रकारचं बोलू लागलेला आहे. असो या उपरे लंकापते रावणे सांडोनी पार्वती दर्याती प्रीती घेऊन जिते निघा. आणि आता अशा प्रकारे राजा रावणानं खरोखरची जी पार्वती माता आहे ती असणारी महादेवांना परत अर्पण केलेली आहे आणि जी मंदोदरी असणारी नकली त्या ठिकाणी पार्वती माता आहे हुबेहूब पार्वती माता सारखीच आहे परंतु पार्वती माता नाही तिला घेऊन असणारा राजा रावण निघालेला आहे. कंदे घेऊन मंदोदरे आत्मलिंग घेऊन करे रावण निघता झडक करे नाना परे छळे विष्णू. आता असणारा डोक्यावर जे लिंग असणारं आत्मलिंग महादेवाने दिलेलं आहे ते घेतलेलं आहे. खांद्यावर पार्वती माता म्हणजे मंदोदरी मातेला टाकलेला आहे आणि राजा रावण असणारा त्या ठिकाणी लंकेच्या दिशेने निघालेला आहे. परंतु जात असणारा विष्णू भगवंतानं कशा प्रकारचं असणारं त्याचे छळन केलेलं आहे कशा प्रकारे त्याच्यासोबत कपटवृत्ती केलेली आहे ते ऐका. रावण पावने हरे कानुलक्षोने अलंका जाता लागली लघुशंका पाऊल देखा नुलंगवे. आता विष्णू भगवंतानं असणारं त्याचं सर्व पोटच असणारं त्या इंद्रियावर असणारा
यंत्रण मिळवलेलं आहे, त्याला अशा प्रकारची असणारी लघवी लागलेली आहे, परंतु पाय सुद्धा उचलेना अशा प्रकारचं असणारं पोट त्याचं तडणीला लागलेलं आहे. लिंग देव कोणाचे हाते कैसे करो शंका निवृत्ती रावण थोर पडला बोलते पुढती गते कुंटले. आता असणारं महादेवाने सांगितलेलं होतं, जे लिंग असणारं मी आत्मलिंग तुझ्या हातामध्ये दिलेलं आहे ते असणारं तू जिथं असणारं टेकशील तिथंच असणारं त्याची स्थापना होईल, म्हणून असणारं तू ते असणारं ज्या ठिकाणी टेकशील तिथून असणारं गुप्त होईल, अशा प्रकारे असणारं महादेवाने सांगितलेलं होतं. मग आता जर असणारं हे लिंग खाली ठेवू तर असणारं त्या ठिकाणी या ठिकाणी गुप्त होऊन जाईल. आणि लग्न तर आलेले आहे, मग करू तर काय करू, इथं कोणाच्या हातात देऊ म्हटलं तर एक माणूस सुद्धा या ठिकाणी नाही. मग असणारं काय करावं आणि काय नाही अशी अवस्था राजा रावणाची झालेली आहे. अभिलाषिता शिवाची नारे रावण चराचरे मृत्यू काजळे शोच करे सुचित्वतरे उमजेना. आता करावं काय, काहीच असणारं त्या ठिकाणी विचार राजा रावणाची बुद्धी असणारी कोंडलेली आहे. आता असणारं त्या ठिकाणी पार्वती माता म्हणून असणारा मंदोदरी मातेला घेऊन आलेला आहे, परंतु हे लिंग द्यावं कुणाच्या हातात आणि काय करावं असा विचार राजा रावणाला पडलेला आहे. मृत्यू काजळे शुद्ध करीते गोद तैसे हृदय न करीते शुद्ध शौचाचार तो अबद्ध कर्म मंद कर्मठ. केल्याशिवाय पर्याय नाही. शुद्ध कसं करायचं ते समजा. आणि पुन्हा शुद्ध कसं व्हायचं कोणाचं? कोणी मातीनं करते, लिंग द्यावे कोणा पासे रावण पाहे चौपासे तव देखील गणेशासे द्विज गोजे संरक्षे. आता राजा रावणाला विचार पडलेला आहे की लिंग नेमकं देऊ तरी कुणाच्या हातात. तेवढ्याच असणारं त्या ठिकाणी गणेश देव असणारं आपले जे गायी सांभाळण्याचं काम विष्णू भगवंताने त्यांना दिलेलं होतं, ते काम करताना असणारं दुर्णच राजा रावणानं पाहिलेलं आहे आणि राजा रावणाला असणारा आनंद झालेला आहे. गर्भ पवित्र यज्ञोपवेत टिळे द्वादश नामांकित गणेशा देखील कानात लिंग द्यावया प्रार्थित. आता असणारा त्या ठिकाणी गंधाचा टिळा लावलेला आहे, असणारा भक्त त्या ठिकाणी देवाचे दिसू लागलेले आहे. दुरूनच असणारा गणपती बाप्पाला असणारा राजा रावणानं पाहिलेला आहे आणि लिंग त्यांच्या हातामध्ये देण्यासाठी असणारं दुरूनच त्यांना हक्का मारू लागलेला आहे. जेव्हा मी करे शंका निवृत्ते तवरे लिंग धरावे हाते गणेश म्हणे गाये जाते वासरे पिती देनोनसे. आता असणारं राजा रावणानं जे काही आत्मलिंग महादेवाचं होतं ते असणारं गणपती बाप्पाच्या हातामध्ये दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, मी आता एका सेकंदात असणारं जाऊन येतो. माझं पोट असणारं त्या ठिकाणी खूप जाम झालेलं आहे, मी असणारं काही क्षणात येऊस तर असणारा एवढा सांभाळ करा. त्यावेळेस गणेश बाप्पा बोलू लागलेले आहेत की मी जर या ठिकाणी थांबलो तर माझ्या ज्या गायी आहेत त्यांना असणारं वासरं पिऊन जातील, अशा प्रकारचं बोलत आहेत. गाये पाजल्यावरे द्विज कोपतील भारे तुझे लिंग मी नांगिकारे पाय धरे रावण. आता गणपती बाप्पा म्हणू लागलेले आहेत, मी असणारं तुझं जे लिंग आहे ते असणारं सांभाळलं असतं, परंतु तिकडं जर माझ्या गाईला वासरं पेले तर आमचा मालक असणारा आम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी तुझं लिंग काही हातामध्ये घेणार नाही, तुझं कार्य तूच बघ. असं ज्यावेळेस गणपती बाप्पा बोलले त्यावेळेस राजा रावण असणारा गणपती बाप्पाचे पाय धरू लागलेला आहे, विनंती करू लागलेला आहे. गणेश त्यासी नियम करे तुझ नाही ताजड करे लिंग ठेवीन भूमीवरे निज निर्धारी नियम माझा. आता असणारं लईच गळ्यावळ्या राजा रावणाने केल्याच्या नंतर गणपती बाप्पा म्हटलेले आहेत की मान्य बाबा असणारं तुझं जे आत्मलिंग आहे ते असणारं मी माझ्या हातामध्ये घेऊन ठेवेल, परंतु त्याला असणारी तुला अट आहे की मी जोपर्यंत असणारं तुला आवाज देईल, तू असणारा जर वेळेच्या आत या ठिकाणी नाही झाला तर मी असणारा या ठिकाणी धरणीवर ते लिंग ठेवेल आणि माझ्या कार्याला जाईल, असा नियम असणारा त्या ठिकाणी गणपती बाप्पा राजा रावणाला सांगतात. त्रिवार गर्जनेचे प्रतिज्ञा नेम जाणायसे तुझ न येता त्वरेसे लिंग भूमीसी ठेवेन. आणि हे असणारं त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगू लागलेलो आहे, मी तुम्हाला 3दा आवाज देईल आणि 3 आवाजात तर तुम्ही जर आलात तरच असणारं या ठिकाणी हे लिंग तुमच्या हातामध्ये देईल आणि मी या ठिकाणी थांबेल, नाहीतर तुम्ही जर 3दा आवाज देऊन सुद्धा या ठिकाणी नाही आले तर मी हे लिंग पृथ्वीवर ठेवेल आणि मी माझ्या कार्याला जाईल, असं गणपती बाप्पा राजा रावणाला सांगतात. ऐसे निगवती करून देखा करू गेला लघु शंका मुद्दे गुंतविले दशमुखा
काही आवाका चालेना. अशा प्रकारचं दोघांचं ठरलेलं आहे आणि लिंग त्या गणपती बाप्पाच्या हातामध्ये देऊन असणारा राजा रावण त्या ठिकाणी आपलं पोट मोकळं करण्यासाठी गेलेला आहे. आणि ज्या वेळेस असणारा तो लघुशंका करू लागलेला आहे त्यावेळेस त्याला असणारा किती करू किती नाही अशा प्रकारची अवस्था असणारी राजा रावणाची झालेली आहे. कष्टे मोत मोकळे होत कवते झाले अत्याद्भुत. धारावरती प्रवाहत मुतिलंकनात गुंतला. आता राजा रावणाचं असणारं पोटच मोकळं होत नाही. किती वेळ असणार त्या ठिकाणी लघुशंकेला बसलेला आहे परंतु असणारं त्याचं पोटच मोकळं होईना झालेलं आहे. गणेश करी गर्जनेचे रावण गुंतला मुतापासे. लिंग ठेवोनी भूमीसे घेऊन गायसे तो गेला. आता गणपती बाप्पाचं जे कार्य होतं त्यांनी 2-3 वेळा राजा रावणाला हाक मारलेली आहे परंतु राजा रावणाला असणारं त्या ठिकाणी आपल्या लघुसंख्येच्या पुढे काही सुचेन असं झालेलं आहे. त्यावेळेस असणारं गणपती बाप्पाने जे काही लिंग असणारं आत्मलिंग त्या राजा रावणाने दिलं होतं ते लगेच असणारं पृथ्वीवर ठेवलेलं आहे आणि आपल्या आपल्या गायी सांभाळण्यासाठी गणपती बाप्पा निघून गेलेले आहे. रावण करोनी शौचाचारे वेगे येता झडकरे. लिंग देखोनी भूमीवरे श्रद्धे करे घेऊ गेला. आता जे काही विष्णू भगवंताचं कार्य होतं ते कार्य असणारं सिद्धीला गेलेलं आहे. लगेच असणारं त्याची लघुशंका सुद्धा बंद झालेली आहे आणि गडबडीनं असणारं त्या ठिकाणी राजा रावण आलेला आहे. ज्यावेळेस पाहतो तर काय असणारं ते लिंग त्यानं पृथ्वीवर पाहिलेलं आहे. एक हाते दोई हाते उचलिता रावण कुंते. उचलेची विशंती हाते मने लिंगाते महाबळ. आता असणारा राजा रावणानं विचार केलेला आहे काय असणार त्या गुराख्याची सुद्धा काही चूक नाही. त्याला सांगितलं होतं त्या पद्धतीनं तो निघून गेलेला आहे म्हणून राजा रावणानं 2 हात लावून असणार ते लिंग उचलण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला जागेवरचा हलना सुद्धा झालेला आहे. मग आपले जे 20 हात आहेत त्या 20ही हाताने असणारा त्या लिंगाला उचलण्याचा प्रयत्न राजा रावण करू लागला परंतु त्याला असणारा त्याची शक्ती त्या ठिकाणी अपुरी पडू लागलेली आहे. आज दिसे भूमीवरे परिते सबळ आहे भारी. उचलिता विशंती करे तिळभरे उचले ना. आता हाताने उचलाना डोकं सुद्धा लावलेलं आहे. सर्व आपल्या शरीराची पूर्ण ताकद राजा रावण त्या ठिकाणी लावू लागलेला आहे परंतु तिळ मात्र असणार ते जे लिंग आहे ते असणार त्याला हलेनास झालेलं आहे. सर्व शक्ती अति प्रबळ रावणे वेचता सर्व बळ. लिंग उचले नाळमाळ महाबळ ते लिंग. आता महाबळ अशा प्रकारचं त्या लिंगामध्ये होतं असं राजा रावणाला जाणून आलेलं आहे कारण त्यानं असणारं तिळभर सुद्धा बळ शिल्लक ठेवलं नाही. जेवढं बळ त्याच्यामध्ये आहे तेवढं बळ त्या ठिकाणी लावून त्या लिंगाला हलवण्याचा प्रयत्न केला परंतु एक कणभर सुद्धा असणारं त्याच्या लिंग हलवण्यात आले नाही असं असणारं ग्रंथकर्ते सांगतात. रावणे आपुल्या निज करे आंदोळीला कैलास गिरे. महाबळ लिंग हे भारे तिळभरे नुचलेचे. राजा रावणाने एकदा असणारा कैलास पर्वत जो महादेवांचा आहे तो सुद्धा काही असणारा थोडा का होईना उचललेला होता परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा असणारं महान बळ अशा प्रकारचं या लिंगामध्ये आहे असं राजा रावणाला त्या ठिकाणी जाणवलेलं आहे. लिंग भूमीवरी ठेवून गेला रावणे गणेशा दिला टोला. अद्यापि असे उभा केला रावण क्षोभला निभ्रंशे. आता असणारं त्या ठिकाणी गणपती बाप्पा ज्या वेळेस असणारं त्या गायी राखण्यासाठी गेलेले आहेत राजा रावणाला असणारा त्या ठिकाणी गणपती बाप्पाचा राग आलेला आहे. लिंग भूमीवरी ठेवून गेला रावणे गणेशा दिदला टोला. अद्यापि असे उभा केला रावण क्षोभला निभ्रंशे. आता असणारा त्या ठिकाणी गणपती बाप्पा असणारा ज्या वेळेस ते लिंग ठेवून गेले त्यावेळेस गणपती बाप्पाला असणारा त्या ठिकाणी राजा रावणाने एक गणपती पण फसवलं थोडक्यात. आत्मलिंग रे हातासे उपाय नचले काय त्यासे. रावण स्पुंदे कसा बुकसे कै कसे से काय सांगू. आता असणारा राजा रावणाला त्या ठिकाणी रडू येऊ लागलेला आहे कारण त्याची माता जी होती त्या मातेने असणारा त्या ठिकाणी पण केलेला होता. आपल्या लेकरांसाठी असणारं व्रत केलेलं होतं आणि त्या मातेला असणारं लिंग नेऊन द्यायचं होतं. जे महादेवाचं आत्मलिंग आहे ते असणारा तुला आणून देईल अशा प्रकारचं वचन मातेला दिलेलं होतं. मग आता हे लिंग या ठिकाणी राहिलेलं आहे कितीही शक्ती लावली तरी मला उचलत नाही. मग आता करू तर काय करू अशा प्रकारचा विचार करून राजा रावण त्या लिंगाच्या जवळ बसून रडू लागलेला आहे. लिंग गेले आती मुतता काय केल्याने हाता. नगरा जाता क्षोभेल माता भय उभयता अपाओ. आता असणार त्या ठिकाणी काही केलं तरी असणार हे लिंग जागेवरून हलत नाही आणि मातेला तर सांगून आलेलो आहे की मी त्या ठिकाणी
महादेवांचा प्रिय भक्त अशा प्रकारचा आहे, त्याचं आत्मलिंग असणारा महादेवांचं तुला पूजेसाठी माते आणून देतो अशा प्रकारचं सांगून आलेलो आहे. मग जर मी लिंग आत्मलिंग जे महादेवांचं आहे ते न घेऊन जाता जर असणारा घरी गेलो तर माता असणारे माझ्यावर रागवल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विचार करून राजा रावणाला रडू येऊ लागलेला आहे. नाही देवना पितारा उभयता पवित्र विष्णूने छळले अपार दशकंदर तळमळे. आता असणारा त्या ठिकाणी विष्णू भगवंतानं अशा प्रकारचं छळण त्याचं केलेलं आहे की माता सुद्धा असणारा त्याच्यावर नाराज होणार आहे. कोणतंच कार्य असणारं राजा रावणाचं पूर्ण होणार नाही अशा प्रकारचं छळण विष्णू भगवंतानं असणारं त्या ठिकाणी राजा रावणाचं केलेलं आहे. लिंग बंधने उभय मुद्रा शिवे लाविला शिव दोरा रावणे सांडिता रापरा पंचमुद्रा पंचलिंग. महाराज तुम्ही बस. मला तरी कुठे जाईल याच वाचलं बसा तुम्ही हो. लिंग बंधने उभय मुद्रा शिवे लाविला शिव दोरा रावणे सांडिता रापरा पंचमुद्रा पंचलिंग. त्या लिंगावरची असणाऱ्या शिवद्वारा होता यज्ञपवित असं जे होतं ते त्याच्या 5 जागेवर असणारा जे द्वारा टाकला त्याला 5 लिंग तयार झाले, ज्याला पंचमा लिंग म्हणतात, कुठं गुपित लिंग म्हणतात. अशा प्रकारचे असणारे मग महाराजांना सांगितलं ते मुरुडेश्वर आणि अशा प्रकारचे असणारं त्या ठिकाणी जे जे वस्तू टाकल्या त्या आत्मलिंगाच्या जे वस्तू टाकल्या तिथं तिथं कसे लिंग तयार झाले आणि कोणते कोणते लिंग ते ऐका. मुरडोनिया सारिता वस्त्र ते झाला मुरडेश्वर मुद्रिका टाकिता पवित्र गुप्तेश्वर ते झाला. द्वारा होता कपडा होता तो असणारा राग काही कधी एखाद्या बाईला राग आला की ती पदरला पिळा घालती तसा असताना त्याला राग आला म्हणून त्याला त्या कपड्याला पिळा घातला. तिथं मुरुडेश्वर झाला समुद्राच्या कडेला आहे. आणि तुम्ही जाऊन आलात वाटतं तिथं, मी बी गेलोय पण आणि त्यावेळेस असणारा अशा प्रकारे पुन्हा ते असणारा जे काय दुसरा मुद्रिका जी मुद्रिका होती बोटामध्ये मजबूती होती अंगठी होती ती अंगठीच इथं टाकली त्याचं गुपित लिंग झालं. म्हणजे ते जे लिंग आहे ते लिंग असणारा सहसा लवकर दिसत नाहीये, थोडस अंतर असतं. रागे टाकिता शिव दोर ते झाला गणकेश्वर कानडे मनती धनेश्वर लोक व्यवहार पैसा. रागाने असताना त्या ठिकाणी दोरा टाकला तिथं असताना त्याला कोणी मुर्डेश्वर म्हणू लागलं कर्नाटकमध्ये, कुणी धनेश्वर म्हणू लागलं तर कुणी कुणी आपोआपल्या परीनं सुपरशा परशुराम हे आमचा पुढं. शिव शेज टाकिता साचार ते झाला शेजेश्वर ऐशिया परी पंचवक्त्र श्री शंकर नांदत. शिवाची असणारी जी शेज होती त्याच्या खाली असणारी म्हणजे काही वस्तू ठेवायच्या होत्या पिंडी खाली ती असणारी तिथं जिथं टाकली तिथं शेजारी स्वर असणारा अशा प्रकारचा भगवान शंकराची एक मूर्ती ना म्हणजे जसे असणारा 12 ज्योतिर्लिंग येतं त्यांचे जसे वेगळे वेगळे नाव येतं तसे असणारे त्या ठिकाणी शेवळेश्वर म्हणा शेजेश्वर म्हणा असे असणारे त्यांची नाव येतं ती ऐका. गोकर्ण येत वाराधी क्षेत्र ते महाबळेश्वर या लागी गोकर्ण महाबळेश्वर लोक व्यवहार प्रसिद्ध. आणि हे जे महाबळेश्वर आहे गोव्याच्या पलीकडून समुद्राच्या कडीला आणि ते असताना अतिबळेश्वर आहे तर त्याचं नाव काय महाबळेश्वर आहे. पण गोकर्ण बी महाबळेश्वर आहे. एकाच लिंगाला 2 नाव आहेत. जसं आता यांचं नाव घेतलं का तसं एकाच लेकराचे किती नाव आहेत 3 आहेत. तसं असताना त्या गोकर्ण महाबळेश्वराचे 2 नाव अतिपवित्र रम्य दैदिप्यमान समुद्राच्या कडीला वाळवंटात अति सुंदर आणि पवित्र जगाला पवित्र करणार. गौतम पर्वत समुद्र तीर ते गोकर्ण महाबळेश्वर
वाईचा महाबळ विचार भिन्न परिचार ब्रह्मयागे. आणि तो गोकर्ण नावाचा पर्वत, जसा गोवर्धन पर्वत आहे तसा असता म्हशीचं काय नाव आहे गोवर्धन पर्वत, तसा तो गोकर्ण नावाचा पर्वत आहे, समुद्राच्या कडीला आहे, गोव्याच्या पलीकडून आहे. आणि तिथंच असणारा हे गोकर्ण महाबळेश्वर आहे, जिथं रावणानं आत्मलिंग ठेवलं तिथं, आणि त्याचं नाव गोकर्ण महाबळेश्वर ठरलं. आणि तिथून मुळे गोकर्ण महाबळेश्वर नाव पडून तो अति पवित्र जगाचा उद्धार करू लागलं. आत्मलिंग जे होतं ते रावणाबरोबर गेलं नाहीये, पण ब्रह्मयाने याग करिता प्रबळ प्रगटला ते टाय महाबळ. दुईंचे भिन्न भिन्न स्थळ लोक सकाळ जाणते. आणि तिथं असणं त्याचं नाव गोकर्ण महाबळेश्वर. कोणचं? गोव्याच्या पलीकडं, पण अलीकडं वाईच्या जवळचं, साताऱ्याच्या जवळचं जे असणं तिथं एक महाबळेश्वर आहे. आणि तिथं ब्रह्मदेवानं 100 यज्ञ केले म्हणून त्याचं नाव, तिथं भगवान शंकर प्रकट झाले म्हणून त्याचं नाव सुद्धा महाबळेश्वर पडलं. हे महाबळेश्वर वेगळं, कोणचं? हे वाई साताऱ्यापासून महाबळेश्वर वेगळं. म्हणजे हे शिवाजी महाराजांना आपल्या ज्यावेळेस असणारा शत्रू हल्ला करायचा त्यावेळेस त्याचा उपयोग केला होता, तिथं सेवा केली होती, पूजा केली होती, अनुष्ठान केलं होतं. हे महाबळेश्वर वेगळं आणि ते महाबळेश्वर, गोव्याचं महाबळेश्वर वेगळं. हे दोघं दुही भिन्न भिन्न आहेत, हे ग्रंथकर्त्याला सांगायचं. अश्वतीर्थींची हे वार्ता संख्या करिता असंख्यता. कैसेने हे कथा मूळ संमता अवधा. असं ही असणारी ग्रंथातली पुराणातली असणारी जुनी कथा आहे. आणि आता असणार नेमकं असणारी गोड कथा आहे, प्रसंग गोड आहे, तो ऐका. मंदोदरी समान हे सीता केवे मानले हनुमंता. ब्रह्मोत्तर खंडीची हे कथा विष्णू संभूता ही मंदोदरी. सीता माता असणारी किंवा मंडोदरी सीतेसारखी का वाटली याच्यासाठी कथा ही एवढी मोठी लांबली. आणि ते विष्णूच्या हृदयापासून असणारा मग किंवा उठणेपासून, बेबीपासून जे उठणं घेतलं, रमीनं असणारी उठणी दिलं म्हणून असणारी ती दोघांपासून एक प्रकारची असणारी ती निर्माण झाली. म्हणून सीतेसारखी ही असणारी वाटली कोण? मंडोदरी. आणि म्हणून हनुमंत त्यावेळेस असणारा थोडे फसत होते, पण फसता फसता तरणे ते भजन करीत होते. म्हणून मंदोदरी सुंदर कांता स्वये विष्णू तिसी निर्मिता. तिसी सीतेची साम्यता स्वभावता पयाली. मंदोदरी असणारी एवढी सुंदर सीतेसारखी का वाटली? स्वतः भगवान विष्णूनं तयार केली. आणि म्हणून अति सुंदर जशी लक्ष्मी तशी असणारी मंडोदरी. म्हणून जशी लक्ष्मी जशी सीता तशीच असणारी या ठिकाणी ही मंडोदरी वाटली. म्हणून थोडस मारुत्र्या थोडेसे कवायना एक अडकल्यासारखे वाटले. विष्णू करे अवलोकन ते तव होय श्री समान. मंदोदरी विष्णू निर्माण सीते समान ज्या वेळेस ती उटी हातामध्ये घेतली, केसराची उटी, आणि स्वतः मंडोदरी तयार केली विष्णू भगवंतानं. आणि ज्यावेळेस पुन्हा अवलोकन केलं की योग्य सारी का दुसरी तिसरी दिसली नसून ती अक्षर श्री समान म्हणजे केवळ लक्ष्मीसारखी दिसली. मग त्यावेळेस असणारा या विष्णू भगवंताचं समाधान झालं. आणि जे भगवान शंकराचं असणारं वाघाचं कडसं होतं त्याच्या खाली तिला पिढी. दोघे आयो निजा तत्वता दोघे जने पतिव्रता. मंदोदरी समान सीता हनुमंता मानली. त्यावेळेस असणारा परत दुसरी गोष्ट समान वय त्यांच्यामध्ये दुही असणाऱ्या महापतिव्रताचा. कशामुळं ते पुन्हा सांगतो. आणि दोघे असणाऱ्या आयुर्वेद संमत म्हणजे आईच्या उदरातून त्या जन्माला आल्या नाहीत. तर एक विष्णू नारायण हातात केली आणि दुसरी धर्तरीनं निर्माण पोटात केली. म्हणून दोघे. आणि दुसरी गोष्ट अशा त्या आहे महापतिव्रता कशा येतात? पहिल्या जगामध्ये असणाऱ्या 5 महापतिव्रता येतात. त्यांची नावं घेतली की जगात जेवढं पाप असेल का तेवढं जळून भस्म होत आहे. अहिल्या, द्रुपदी, सीता, तारा, मुख्य मंदोदरी, पाचवी महापतिव्रतामध्ये या मंडोदरीचं नाव येतं कारण ती विष्णूची निर्मिती, विष्णूची कन्या जोडक्यामध्ये. रावणाच्या ते कांता मंदोदरीची ऐकोनी कथा. अशोकवने हनुमंता भेटेल सीता त्या एका. राजा रावणाची ही असणाऱ्या एक प्रकारची कथा आणि मंडोदरीची निर्मिती. आणि पुढं महापतिव्रता एक असणारी सीतामाता ही हनुमंताला भेटल. आणि भेटल्यावर असणारी गोड प्रसंग आहे तिथला. मायलेकराची एक प्रकारची भेट आहे. आणि ती भेट अति रम्य मन रमवून घेणार आहे.
आवडीनं असताना प्रेमानं आदरानं ऐकायसारखी पण उद्याची आदत आहे. अश्वकवना माझी मारुते नमस्कारो सीतासते श्रीरामाच्या कथांवरते सुखानुभूते दोहींसे अशोक वनामध्ये असणारे अदुगर मंदाजारीचे असणारे त्या ठिकाणी कथा झाली. पण आता सीतेचा आणि हनुमंतरायाचा जो संवाद होणार आहे, जो प्रसंग होणार आहे, दोघांनाही आनंद होणार आहे. कारण दोघं बी भक्त आहेत आणि आपल्या जीवापेक्षा आतोनात प्रेम भगवंतावर करणार आहेत, रामावर करणार आहेत. म्हणून असणारा हनुमंताला आनंद, सीतामातेला आनंद, सुख जाईल दुःख येईल अशी परिस्थिती उद्या होईल. पण आवडीनं ऐकली तर एका जनार्दना शरण हनुमान लागवे आपण करेल वन विदारण राक्षस कंदान ते एकनाथ महाराज ऐका असताना स्वतःच्या गुरुला शरण जातात. मी माझ्या माऊली दादाला गुरुला शरण जातो आणि असं काही हुकलं चुकलं माफ करा, मोबाईलकडे लक्ष जातं त्याच्यामुळे अंतर होतो. पण त्यावेळेस असताना त्याला काही नैराज आहे, कारण हे काळ आहे तस्मयन महा. आणि त्यावेळेस असणारा दोघाचा गोड संवाद आहे. कुणाचा? मायलेकराचा, मारुतरायाचा, हनुमंताचा अति मधुर आहे आणि जीवनाच्या व्यथा कमी करणारे पण उद्याची आदत आहे. इथे श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडे एका कार्तिकाय मंदोदरी जन्म कथनम नाम अध्याय श्रेष्ठोध्याय गोड